आपल्या महाराष्ट्रात 4 रुपये 40 पैसे ते 12 रुपये 8 पैसे युनिट, हाच जर गुजरातला 3 रुपये 50 पैसे, कर्नाटकला 3 रुपये 7 पैसे, तेलंगणा 2 रुपये 10 पैसे. सभापती महोदय, आता सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणले इराणचं युद्ध. अरे काय संबंध याचा इराणच्या युद्धाचा? बाकीचे राज्य अशा पद्धतीने देत असताना आपलं राज्य का नाही देत? औद्योगिक वीज दर सुद्धा आपल्या राज्यामध्ये 8 रुपये 32 पैसे आहे. तर सरकारच्या धोरणामुळे ही महागाई या ठिकाणी सभापती महोदय. आणि मग ही सरकारला ही महागाई कमी करावी वाटते का नाही वाटते? मला वाटत नाही. मी मागच्या वेळेस शेतकऱ्यांच्या विषयी भाषण करत असताना सांगितलं की साधा कांदा जर घेतला ग्रामीण भागात तर ₹2 किलो आहे, आणि हा कांदा जर तुम्ही मुंबईत आला तर 25 रुपये 30 रुपये किलो आहे. मग ही महागाई इराणच्या युद्धामुळे झाली रे. हे मधले 28 रुपये कुठे गेलेले आहे? 34 रुपये लिटर शेतकऱ्यांकडून गाईचं म्हशीचं दूध खरेदी केलं जातं सभापती महोदय. इथं मुंबई सारख्या शहरात 60 रुपये 70 रुपये 80 रुपये लिटर दुधाच्या पिशवीमध्ये हे दूध मिळतं. ही महागाई कुठे आहे? दुधाच्या प्रोसेसिंगला किती खर्च होतो आम्हाला माहिती आहे. 2 रुपये 3 रुपये जर शेतकऱ्याकडून 34 रुपयाला घेतलं जातं तर इथं ते 60 रुपये 70 रुपयाला काय दिलं जातं? मग आमच्याकडून शेतकऱ्याकडून 50 रुपयाला घ्या. सांगण्याचा मुद्दा हा की सरकारचं अयोग्य धोरण, याच्यामुळं मला असं वाटतं ही महागाई मोठ्या प्रमाणावर सभापती वाढते.